जरांगे पाटील सातत्याने बावनकुळेंवर टीका करतात। आज सुद्धा एका सभेमध्ये बोलताना त्यांनी बाहुबली चित्रपटातील जो खलनायक आहे त्याच्याशी तुलना बावनकुळेंची केली आहे। कसं बघा, असं आहे की मनोज जरांगे पाटीलजी या मराठा आंदोलनामुळे एक मराठा समाजाच्या युवकांचे प्रेरणास्थान झालेले आणि निश्चितच त्यांनी आंदोलन केलं पाहिजे, त्यांनी आपल्या समाजासाठी आरक्षण मागितलं पाहिजे, याच्यात काही हरकत नाही। पण या प्रकारचे खालच्या पातळीवरचे टीका करून स्वतःचं एक बद्दलचं जो मत आहे तो त्यांच्या समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये ते खराब करत आहे। या प्रकारचं आमचे नेते माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या बद्दल या प्रकारचं जर खालच्या दर्जाच्या टीका म्हणजे टपोरी टाईपच्या टीका जर ते करत असतील तर हे उचित नाही आहे। आणि या प्रकारचे टीका करून ते काही बावनकुळे साहेबांवरती बावनकुळे साहेबांचं काही नुकसान होणार नाही आहे किंवा बावनकुळे साहेबांवर काही टीका केली बावनकुळे साहेब काही कमी होणार नाही आहे, पण कुठेतरी जरांगे पाटीलजींचीच पत कुठेतरी घसरणार आहे। तुम्ही आकाशावर जर थुकले तर आकाशापर्यंत ते थूक पोचत नाही, पण ती थूक तुमच्या तोंडावरच पडते। आणि म्हणून आपण संयमाने वागा। उद्या चालून जर भारतीय जनता पार्टीने जर विचार केला किंवा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी जर विचार केला तर करोडो लोक या महाराष्ट्रामध्ये तुमच्या विरोधात स्टेटमेंट देऊ शकतील, तुमच्या विरोधात याच्यापेक्षाही खालच्या दर्जाचे टिप्पण्या करू शकतील। पण आम्ही सभ्यता सोडलेली नाही आहे, आम्ही संयमी सोडलेला आहे, आम्ही संयमाने वागून राहिलो, आपणही संयमाने वागा। शिवसेना पक्ष आणि चिन्ह